ज्या वेळेला ही प्रॉफिट आणि लॉसची संकल्पना आणली गेली त्याच वेळेला आम्हाला कळलं की ह्यांना ही बीएसटी विकायची आहे, यांना ही बीएसटी ठेवायची नाही आणि ह्यांनी ती सुरुवात त्या कॉन्ट्रॅक्ट देण्यापासून केली. संपात उतरताना शिवसेनेची युनियन होती पहिल्या दिवशी, पण सवयीप्रमाणे दुसऱ्या दिवशी माघार घेतली. आणि दुःखाची बाब आहे की मातोश्रीवरनं आदेश आला की सर्वांनी मागे घ्या, आम्ही बघून घेऊ. बातमी आली की बीएसटी कमिटीमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं पहिल्यांदा गाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे देण्यात आलंय. म्हणजे खाजगीकरणाची सुरुवात त्या दिवसाला शिवसेनेने केली. तर जे काही नियमातले निवडणुका आहेत त्या निवडणुका आम्ही पार पडतो आणि त्याच पद्धतीने म्हणजे रावसाहेबांनी माझा मुलगा आहे म्हणून कोणाच्या डोक्यावर आणून बसवलेलं नाही. भारताला कामगार चळवळींचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई ही या कामगार चळवळींची जननी. संप, आंदोलने, कडकडीत बंद, असहकार अशा विविध आयुधांचा वापर करून आजवर कामगार चळवळीने दिल्लीच्या तख्ताला देखील हादरे दिले. पुढे जागतिकीकरणाच्या रेट्यात कामगार चळवळी मोडीत निघाल्या. परंतु अनेकांनी प्रस्थापितांविरोधात झुंज देत या कामगार चळवळी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न देखील केला. त्यापैकीच एक नाव म्हणजे दिवंगत कामगार नेते शरदराव. आज त्यांचा वारसा त्यांचे पुत्र शशांकराव हे समर्थपणे चालवत आहे. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या संदर्भात बोलण्यासाठी आज स्वतः ते आपल्या सोबत उपस्थित आहेत. शशांकजी, माहे एमटीव्ही मध्ये आपले स्वागत. बेस्टचा अर्थसंकल्प किंवा बेस्ट कामगारांच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न असो, तुम्ही वेळोवेळी आंदोलनातून याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. सलग बेस्टच्या इतिहासात सलग 9 दिवस संप करून तो यशस्वी करण्याचा प्रयत्न तुम्ही केला होता. न्यायालयात लढाई जिंकला. त्यावेळी ठाकरेंच्या युनियनला शिंगावर घेण्याचं आव्हान तुम्ही पेललं होतं. कामगारांचा लढा ज्यावेळी आपण उभारतो त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बहुतेक वेळा जावं लागतं. आज आपण भाजप या सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला आहे. भाजपसोबत जाण्याचं नेमकं कारण काय? असं आहे की एक ही धारणा चुकीची आहे की जर आपण सत्तेच्या पक्षाबरोबर जर असलो तर आपल्याला आवाज उठवता येत नाही, ही चुकीची धारणा आहे. आणि जे हे मानतात ते संघटना चालवू शकणार नाही. मुळात आम्ही ज्या संघटनांचं नेतृत्व करतो जवळपास सर्व संघटना त्यांचा निर्णय हा पॉलिटिकल आहे. राजकीय त्याचा निर्णय होतो. मग ते बीएसटी असेल, ऑटो रिक्षा असेल, फेरीवाल्यांचं असेल, अनेक संघटना ज्या आमच्या आहेत तिथे निर्णय हा राजकीय असतो आणि तुम्हाला राजकीय हस्तक्षेप हवा. आपण ज्या वेळेला आपण असं बोलतो की आपण आता सांगितलं की बीएसटीचा लढा हा फार मोठा लढा आहे आणि अजूनही सुरू आहे, तो काही थांबलेला नाही. बीएसटी किंवा अनेक आम्ही जेवढ्या कामगार संघटना बघतो त्यांचा इतिहास लढ्यातनच घडलेला आहे. एकूण जे काही मिळवलंय लढून मिळवलेलं आहे. आणि आमचे जेवढे नेते राहिले हे आमचे जे काही आमच्या ज्या काही संघटना आहेत त्या काही एका कुटुंबाशी निगडीत असे कोणत्याही संघटना आमच्या नाही आहेत. आमच्या संघटना जर ओळखल्या जातात तर ते जॉर्ज फर्नांडिस साहेबांच्या संघटना म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यानंतर जॉर्ज साहेबांनंतर रावसाहेब त्यांच्या सहकारी ह्यांनी या संघटना सुरू ठेवल्या. आता मी आणि आमचे सहकारी ह्या संघटना चालवतो. या संघटना पूर्णतः लोकशाही पद्धतीने चालतात. जे काही नियमातले निवडणुका आहेत त्या निवडणुका आम्ही पार पडतो आणि त्याच पद्धतीने म्हणजे रावसाहेबांनी माझा मुलगा आहे म्हणून कोणाच्या डोक्यावर आणून बसवलेलं नाही. प्रत्येक संघटना या लोकशाही पद्धतीने चालतात आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही कामगारांचे प्रश्न फार चांगल्या पद्धतीने हाताळतो. कारण लोकशाही जिथे आहे सर्वांचं मत घेतलं जातं आणि त्या पद्धतीने चाललं जातं. आजही जे बीएसटी आहे 2019 मध्ये जी परिस्थिती किंवा त्याच्या आधीची परिस्थिती होती, बीएसटी मध्ये 2017 सालामध्ये पहिल्यांदा असं झालं की कामगारांचा वेतन उशिरा यायला लागला. मला अजूनही आठवतं की जून 2017 मध्ये जून 20 तारखेला कामगारांना निम्मा पगार देण्यात आला आणि तो मी काळा दिवस मानतो. सत्तेत महानगरपालिकेची सत्ता शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होती.
BSTची कमिटी त्यांच्याकडे होती आणि त्यांनी काहीच केलं नाही. त्यानंतर एका दिवसाचा संप झाला या गोष्टीला घेऊन आणि रक्षाबंधनाच्या दिवशी 7 ऑगस्टला, आणि तो BSTचा दिन, बेस्ट दिन सुद्धा आहे, त्या दिवशी तो संप झाला. मातोश्रीवर बोलवलं गेलं, वाटाघाट्या झाल्या आणि सर्व माध्यमांसमोर माननीय उद्धवजींनी सांगितलं की माझी जबाबदारी, पगार वेळेवर येईल, काळजी करायचं गरज नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की विलिनीकरण ही एक मागणी होती. BSTचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन व्हावा. त्यांनी सांगितलं आमचं घोषणापत्रच आहे आणि त्यामुळे त्यासाठी आम्ही करणार. काही महिने व्यवस्थित पगार आला. फेब्रुवारी 2018ला पगार परत 10 तारखेच्या आत आला नाही. आम्ही वडाळा आगारासमोर 12 तारखेला आंदोलन करत होतो. त्यांची संघटना त्या कृती समितीत होती आणि त्या दिवशी BST कमिटी सुद्धा होती. आणि आम्ही आंदोलन करत असताना बातमी आली की BST कमिटीमध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं, पहिल्यांदा गाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे देण्यात आलंय. म्हणजे खाजगीकरणाची सुरुवात त्या दिवसाला शिवसेनेने केली आणि तिथून लढा अजून जोराने सुरू झाला आणि अनेक प्रश्न होते. काही वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या मते 2007 नंतर, खोब्रागडे म्हणून एक आमचे जनरल मॅनेजर होते, त्यांच्या काळामध्ये रोजंदारी पद्धत ही राबवली गेली आणि खास करून आमचा संप एक झाला होता. तो संप तोडण्याकरिता रोजंदारी पद्धत आणि ज्युनियर ग्रेडची भरती करण्यात आली. त्यांना 180 रुपये रोजवर ठेवलं होतं. रावसाहेबांनी 2012 मध्ये एक करार केला आणि या सर्व पोरांना, जवळपास त्यावेळेला 11,500 पोरं होती, या पोरांना परमनंट करून घेतलं. पण पगार थोडासा कमी घेतला कारण तेवढं लोड BST घेऊ शकत नव्हती. पण त्याच्याबरोबर एक कबुली घेतली, ओरल कबुली, तोंडी कबुली घेतली की येणाऱ्या पुढच्या करारामध्ये आपण त्यांना व्यवस्थित जे काही मागचं राहिलेलं आहे ते करून घेऊ, कारण की परमनंट करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर परमनंटच झाले नाही तर नोकरीची शाश्वती नाही. पण या लोकांना ते जे काही सांगितलं होतं रावसाहेबांना ते काही कुठे पाळलं गेलं नाही आणि म्हणून ही जवळपास 11.5 नंतर त्यांची संख्या वाढली, 12,500-13,000 झाली. 2019ला जेव्हा आमचा संप झाला त्यांचा फक्त 14,000 पगार होता. घर चालवणं शक्य नव्हतं आणि कृती समिती आम्ही सर्व परत एकदा कायद्याचं पालन करून आधी मतदान घेतलं की संप केला पाहिजे का, आणि 97% लोकांनी सांगितलं हो संप केला पाहिजे. तरी आम्ही संधी दिली पण कोणीच ऐकायला तयार नव्हते आणि आम्ही संपात उतरलो. संपात उतरताना शिवसेनेची युनियन होती पहिल्या दिवशी, पण सवयीप्रमाणे दुसऱ्या दिवशी माघार घेतली. आणि दुःखाची बाब आहे की मातोश्रीवरनं आदेश आला की सर्वांनी मागे घ्या, आम्ही बघून घेऊ. आनंद या गोष्टीचा आहे की कामगार त्यांचे 10,500 मेंबर होते. आमच्या युनियनचे त्यावेळेला 13,500 होते. सहज संप फुटला असता, पण कामगारांना विश्वास होता आमच्या नेतृत्वावर आणि एकही कामगार कामावर गेला नाही. ते सांगितलं पोटाची लढाई आहे आणि आम्ही मागे हटणार नाही. 9 दिवसाचा संप, मध्ये थट्टाही उडवली गेली त्यांच्या नेत्यांकडनं, अनेक इंचाळतात, त्याच्यात मी खोलात जात नाही. पण कामगार दटून राहिला आणि शेवटी कोर्टाकडनं, न्यायालयाकडनं आम्हाला पहिला न्याय मिळाला आणि त्याच्यानंतर 11 जून 2019ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मध्यस्थीने एक चांगला MOU झाला आणि त्याच्यातनं एक चांगला मार्ग निघाला. कारण यांनी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स दिले होते कुठेही स्वतःच्या बसगाड्या किती राहतील, स्वमालकीच्या बसगाड्या किती राहतील, कुठेही सांगितलेलं नव्हतं. 11 जून 2019चा जो MOU झाला, बेस्ट वर्कर्स युनियन जी मान्यताप्राप्त युनियन होती त्यावेळेला, त्यांच्यामध्ये आणि BST मध्ये, ज्याला मान्यता महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबांनी दिली, त्याच्यामध्ये हे लिहून घेतलं की BST स्वतःच्या मालकीच्या 3,337 बसगाड्या कायमस्वरूपी राखेल. त्या पलीकडे ज्या गाड्या लागतील मुंबईकर जनतेला सेवा देण्याकरिता, त्या गाड्या या वेट लिझिंग म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतील. म्हणजे दोघांचाही, जनतेचाही फायदा होईल आणि BST जी मुंबईकर जनतेला वर्षानुवर्ष सेवा देत आलेली आहे त्याचा कामगार सुद्धा सुरक्षित राहील, हे बघण्याचं काम आपण त्याच्यातनं केलं. त्याचबरोबर त्याच्या सेवा शर्तींमध्ये काही बदल होणार नाही, त्याला कामावरनं काढणार नाही, रिट्रेंचमेंट होणार नाही, हे लिहून घेतलं.
हे सर्व त्या आंदोलनातनं आपण मिळवलं. पण त्या आंदोलनाने एक दाखवलं की जर तुम्ही व्यवस्थित कामगारांचे प्रश्न जर समोर, फक्त विरोधाला विरोध नव्हे, पण व्यवस्थित जर कामगारांचे प्रश्न मांडले तर नक्कीच तुम्हाला हे मिळू शकतं. आताही मला, आणि जसं मी म्हणालो त्यावेळेला, आम्ही कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, एखाद्या पक्षामध्ये कोणी असेल, आमच्यापैकी कोणी असेल, पण जर अनेक पक्षांनी मदत केली, मी म्हणालो तुम्हाला जो MOU झाला, कारण कमिशनर साहेब आहेत, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री, आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, निवेदनं दिली, आणि त्यांनी सांगितल्यानंतर एक चांगला मार्ग निघाला, ज्यांच्यामुळे त्यावेळेला तो मार्ग निघाला. आणि आज जो कामगार त्यावेळेला 14,000 होता, तो आज जवळपास 40,000 पगार घेत आहे. अजूनही लढा सुरू आहे, त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने बोलेन. मागची 25 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता महापालिकेत होती. या 25 वर्षात बेस्टला तोट्यातून काढणं एकाही महापौर किंवा बेस्टच्या अध्यक्षाला जमलेलं नाही. या उलट कंत्राटी सिस्टम त्यामध्ये आणून ही संस्था गिरणी कामगारांसाठी मुडीत काढायची असा डाव आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. एक कामगार नेता म्हणून याकडे आपण कसं पाहतो? असं आहे, मुळात फायदा किंवा तोटा हा जो फॉर्म्युला समोर, किंवा ही बाब जे समोर आणली आहे, मुळात ही बाब शिवसेने सत्तेत असताना आणि खास करून 2017 नंतर, नाही 2014-15 नंतर आणण्यात आली. त्या काळानंतरच आणण्यात आली. त्याच्या आधी ही कल्पना किंवा हा एकूण युक्तिवाद करणं हे कधीही नव्हतं समोर. मला आजही आठवतं, ज्या वेळेला अजय मेहता हे कमिशनर होते त्यावेळेला, आणि सत्ता अर्थातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे होती, आणि त्यांनी सर्व संघटनांना बोलवलं आणि सांगितलं आता मी कसं चालवायचं, हा लॉस होतोय. आणि त्यांनी काय प्रपोजल दिलं असेल, आणि फक्त त्यांनी प्रपोजल नाही दिलं, त्यांनी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला कामगारांचे पगार कमी करावे लागतात. आता मुंबईत महागाई, मुंबईत राहायचं, आजही BSTचा कामगार, तो कष्टकरी कामगार आहे, तो काही फार कमी कामगार आहेत ज्यांचे मुंबईकडे घर आहे. नाही तर पार बदलापूर, त्याच्या पुढे नेरळ, कर्जत, कोण कोण नाशिकवरनं सुद्धा आजही रोज ये जा करतात, कारण इकडे घर परवडत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगणं की तुम्ही तुमचा पगार कमी करा. आणि कोण कोण होते? स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन, BST कमिटीचे चेअरमॅन, हे सर्व शिवसेनेचे, एकानेही विरोधात बोलले नाहीत. आम्ही त्याचा विरोध केला, पण त्यांनी पुढे काय केलं, ते गेले BST कमिटीमध्ये आणि हे प्रस्ताव, आर्थिक काटकसरीचे प्रस्ताव तिथे पारित करून घेतले. मान्यताप्राप्त युनियन असल्यामुळे तो अधिकार होता. आम्ही कोर्टात गेलो आणि या सर्व जे काही त्यांनी निर्णय घेतले होते त्याच्या विरोधात आम्ही स्टे घेण्याचं काम केलं, आणि त्यावेळेला आम्ही तिथे हे वाचवलं. मुळात महानगरपालिकाचा जो कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत महानगरपालिकेची जबाबदारी आहे की मुंबईकर जनतेला सार्वजनिक वाहतूक सेवा हे त्यांनी अल्प दरात द्यायची आहे. ही प्रोव्हिजन आहे, त्यांची ही ड्युटी आहे. तर मग ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक सेवा पुरवता, तर त्यावेळेला ही जर सेवा असेल, अल्प दरात द्यायची असेल, मग प्रॉफिट आणि लॉस कुठे आहे? याच्यामध्ये आमचं जुनं एक केस सुद्धा आहे, फार जुनी, कारण की आमची संघटना BST मध्ये 75 वर्षापासून च्या पुढची आहे. 1946ची आमची संघटना आहे. त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट्स आणि लढे आहेत. तर एका वेळेला सांगितलं गेलं की नाही, ही सेवा देण्याची संस्था आहे. तर सेवा देण्याची जेव्हा तरतूद आहे, म्हणजे पूर्ण तुमची जबाबदारी आहे, तर प्रश्न कुठे येतो की प्रॉफिट आणि लॉस. आणि जगभरामध्ये कुठेही, जिथेही सार्वजनिक प्रवासी वाहतूक द्यायचं असेल, तर तिथे कुठेही ती संस्था प्रॉफिटमध्ये नाही. आज जसं आपल्याकडे ST आहे, खेडोपाड्यात जाते, लांब गावात जाते, एक पॅसेंजर असेल तरी घेते, कारण ती सेवा द्यायची आहे. नाहीतर तो माणूस किंवा ती व्यक्ती त्याच्या कामापर्यंत, शाळेपर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रॉफिट आणि लॉस बघितलं तर तिकडेपर्यंत आपण जाणारच नाही आहोत. आजही मुंबई शहरामध्ये, मुंबई 2-2:30 वाजेपर्यंत सेवा, परत 4 वाजेपासून सेवा. कारण जर ही सेवा दिली गेली नाही, ज्या लोकांना कामावर जायचं आहे, ज्या लोकांना
शाळेत जायचंय, जिथे जायचंय पोहोचू शकणार नाही आहोत. त्यामुळे तुम्ही प्रॉफिट आणि लॉस कसं, ज्या वेळेला ही प्रॉफिट आणि लॉसची संकल्पना आणली गेली त्याच वेळेला आम्हाला कळलं की ह्यांना ही बीएसटी विकायची आहे, यांना ही बीएसटी ठेवायची नाही. आणि ह्यांनी ती सुरुवात त्या कॉन्ट्रॅक्ट देण्यापासून केली आणि तेवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी पूर्ण जोर लावला. आणि 2019चा आमचा यशस्वी लढा, त्याच्यानंतर 11 जून 2019चा यशस्वी MOU जो आम्ही केला, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं पूर्ण जंग पछाडलं आणि बीएसटीला BIR म्हणजे MIR महाराष्ट्र इंडस्ट्रियल रेग्युलेशन ऍक्ट मधून बाहेर काढलं गेलं. त्यांनी प्रेशर वापरला स्वतःच्या ताकदीचा आणि त्याच्यातनं बाहेर काढून घेतलं. म्हणजेच मुंबईकर जनतेचा आणि बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचं जे सुरक्षा कवच होतं MIR ऍक्ट, त्याच्यामधनं आम्हाला बाहेर काढण्यात. त्यांना वाटलं आता या संघटना संपतील, राहिलेला नाही, आम्ही सत्तेत आहोत, आम्ही कसंही करू. पण संघटना संपत नाहीत आणि जे लढतात ते कधीच संपत नाहीत आणि आमचा लढा त्या पद्धतीने सुरू आहे. तर आज कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही परिस्थिती बघा, आज कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा आमचे युनियन्स आहेत, तिथेही आम्ही त्या पोरांसाठी लढत आहोत. तुम्ही मराठी माणूस करता, बीएसटीचा माणूस कोण आहे? मराठी माणूस आहे. आज कॉन्ट्रॅक्ट मधली पोरं काय आहेत? बहुतांश पोरं, बरीचशी पोरं बीएसटीच्या कर्मचाऱ्यांची मुलं आहेत. आज ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत. त्यांना सांगितलं गेलं होतं 22,000 पगार, 23,000, तोही कमी पगार आहे. कायदा काय म्हणतो? एकतर कायदा म्हणतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देताच येत नाही, कारण की कॉन्ट्रॅक्ट नियमित कामांमध्ये देता येत नाही. म्हणजे तुम्हाला फक्त कधीतरी सीझनल काम आलं, पावसाळ्याचं काम आलं, 4 महिन्याचं काम आहे तर कॉन्ट्रॅक्ट द्या. 12 महिने काम आहे आणि ते काम तुमच्याकडे कोणतरी परमनंट करतंय, तुम्हाला देता येत नाही. पण ह्यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवलेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट धडाधड दिलेत. आणि आज त्या मुलांना अशी परिस्थिती आहे, 15,000 पगार, 16,000 पगार, तुम्ही 10-10, 12-12 तास त्या याच्यामध्ये. आणि मुंबईकर जनतेचं बघा, ज्या पद्धतीने या कॉन्ट्रॅक्ट दिलेत, आपण जर त्या एसी बस ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ट्रॅव्हल तुम्ही जा, एसी तर लांबचं राहिलं. जर तुम्ही टेम्परेचर आतलं बघितलं तर 34-34 डिग्री असतं. लोकांना म्हणजे उभं राहायला येत नाही आज, कारण त्यांनी आज. आणि दुसरं की जर स्वतःची फ्लीट, जसं मी म्हणालो ऍग्रीमेंट आहे, 3,337 बसगाड्या स्वतःच्या राखल्या पाहिजे होत्या बीएसटीने, आज त्यांनी राखल्या नाहीत. आणि ह्यांना कारणीभूत फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचं आलेलं सरकार 2019 नंतर, कारण की 2019ला तो करार झाला आमचा, त्याच्यानंतर सरकार आलं, तेव्हाच 1000 बसेस कमी झाल्या होत्या ऑलमोस्ट. वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा आजपर्यंत एकही बस स्वतःच्या मालकीची घेतलेली नाही. ती अवस्था. आणि ते सरकारमध्ये 2.5 वर्ष असताना फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टच्याच बसेस आणल्या, त्यांचंच उद्घाटन केलं. आणि तुम्ही आज हाल बघताय, त्या बसेसचाही हाल बघताय. नागरिकांना कुठेही सुविधा नाही, रांगा लागलेल्या आहेत, कारण की स्वतःच्या बसेस आता कमी झालेल्या आहेत. आणि हीच जर अवस्था राहिली तर 2027 मध्ये बीएसटी कडे एकही बसगाडी शिल्लक राहणार नाही स्वतःच्या मालकीची. हा त्यांचा इंटेन्शन आहे. आणि आमचा लढा, जसं मी सांगितलं, फक्त विरोधासाठी विरोध नाही, पण ही संस्था जी वर्षानुवर्ष मुंबईकर जनतेला सेवा देत आली ती टिकली गेली पाहिजे. ज्यांचं पूर्ण, जे तुम्ही म्हणालात 25 वर्षामध्ये जे शिवसेनेने महानगरपालिकेमध्ये असताना केलं नाही, तर मुंबईसारखं शहर, आज देशातली अनेक शहरं जी मुंबईच्या खाली होती किंवा त्यांना 2 टायर म्हणायचो, त्यांच्या सुविधा कुठच्या कुठे गेलेल्या आहेत अनेक राज्यांमध्ये. आणि ही सोन्याची मुंबई त्यांनी अक्षरशः त्याचे हाल करून ठेवलेले आहे. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एसटीचा मोठा आणि ऐतिहासिक असा संप झाला होता. त्याला तुम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यावेळेसच्या सरकारनं काही तुटपुंज्या मागण्या मान्य करून हा संप मोडीत काढला, असा आरोप त्यावेळा भाजपच्या नेत्यांनी केला. आज तुम्ही भाजपमध्ये आहात. एसटी कामगारांना न्याय देण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करा? नक्कीच असं आहे की आमची संघटना कधी एसटी मध्ये नव्हती, पण जेव्हा कोविडचा काळ आला आणि एसटीच्या गाड्या मुंबई शहरामध्ये आल्या, मुंबईकर जनतेला जेवढी सेवा कारण की आमच्या गाड्या कमी पडत होत्या म्हणून एसटीच्या गाड्या आल्या, त्या वेळेला एसटीच्या कर्मचाऱ्यांना बीएसटीचा लढा, तेव्हा एकदम हल्ली झालेला लढा होता, त्याच्याबद्दल कळलं. ज्या वेळेला त्यांना कळलं की बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना किती मिळतोय,
एसटीच्या कर्मचाऱ्यांना काय पगार आहे, त्यांना असं वाटलं की आमची संघटना त्यांची एसटी मध्ये सुद्धा आम्ही काम करावं. त्यांच्या सांगण्याने आम्ही काही सहकारी मिळून आम्ही एसटीची संघटना उभी केली आणि एक लढा आम्ही उभं करत होतो. तेवढ्याच काळामध्ये काही संघटनांनी, आता मी काही इकडे आरोप करत नाही, कोणावर काही करत नाही, पण तो लढा होता. जसा तो लढा सुरू झाला, आम्ही जरी तो संप पुकारलेला नव्हता, त्या संपाला आम्ही पूर्ण पाठिंबा दिला. मी आणि माझे सहकारी आम्ही महाराष्ट्रभर त्या संपाच्या दौरान फिरलो, लोकांना कारण की आमचा एक नियम आहे, जरी काही वाटलं की नाही हे आम्ही पुकारलेलं नाही, पण कामगार हिताच्या विरोधात आम्ही कधीच, कामगारांनी एखादं आंदोलन केलं तर त्याला फोडण्याचं काम कधीच करू नये, त्याच्या विरोधात बोलण्याचं काम करू नये. आणि त्याला, कारण की कामगार शेवटी स्वतःच्या हक्कासाठी लढतो आणि जर तो लढत असेल तर त्या पद्धतीने. नक्कीच आजही आमचं असं म्हणणं आहे की जर तो संप व्यवस्थित पद्धतीने, पहिली गोष्ट 6 महिने चाललाच नाही पाहिजे. तुम्ही 6 महिने जो हातावर पोट घेतो त्याला तुम्ही रस्त्यावर आणून ठेवला आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्व काही प्रयत्न केले, थोडं थोडं देणं गेलं आणि त्याचं अक्षरशः वाट लावून टाकली त्या पूर्ण आंदोलनाची आणि मग कोणाच्या डोक्यावर, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडत गेले. मला ही म्हणजे आज भाजपमध्ये आल्यानंतर नक्कीच अपेक्षा आहे आणि आम्ही ती मांडणी करू. जर मला असं वाटतं की जर व्यवस्थित मांडणी केली गेली आणि व्यवस्थित तुमचे प्रश्न मांडले गेले तर देवेंद्रजी असतील, बाकीचे नेते असतील किंवा सरकारचा एकूण अप्रोच जो असेल तो नेहमीच पॉझिटिव्ह राहिलेला आहे. आणि जर पॉझिटिव्ह अप्रोच असेल तर नक्कीच या कष्टकरी एसटी कामगारांना न्याय मिळेल. लोकसभा निवडणुका सध्या जोरात सुरू आहे. तुमच्या पाठीशी बेस्ट म्हणा, रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले यांसारख्या युनियनमधले लाखो कर्मचारी पाठीशी आहेत तुमच्या. अशा वेळी महायुतीला त्याचा फायदा कसा होतो? असं आहे की आम्ही आहोत, पण जसं मी म्हणालो की इथे ठोकशाही नाही आहे, आमच्या संघटनेत लोकशाही आहे. आमची लोक, ज्या वेळेला मी या पक्षात प्रवेश केला, अनेक लोक खुश आहेत, लोक बघतायत, आज भेटता आहेत, येत आहेत, त्यांना एक आशा आलेली आहे की आमचे प्रश्न सोडवले जातील. मग तो रिक्षावाला काय असेल, रिक्षावाल्यांचं परत हातावर पोट घेऊन काम करणारा रिक्षावाला आहे. मुंबई शहरामध्ये जवळपास 3 लाख रिक्षावाले आहेत, 2.5 लाखाच्या वर रिक्षाच आहेत. महाराष्ट्रामध्ये 10.5 लाखाहून अधिक रिक्षाच आहेत, जवळपास 14 लाख रिक्षावाले आहेत. त्यांचं एक फेडरेशन आहे, आमची कृती समिती आहे, ती आम्ही लढत राहतो. आणि वर्षानुवर्ष रावसाहेब असल्यापासून आमची मागणी होती की रिक्षावाल्यांसाठी कल्याणकारी महामंडळ असावं आणि त्याच्यातनं मग रिक्षावाल्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवण्यात याव्या. आणि गेले 15-1 वर्ष याच्यासाठी लढा सातत्याने सुरू होता. ज्या वेळेला दिवाकर रावते हे मिनिस्टर होते ट्रान्सपोर्टचे, त्यावेळेला त्यांनी फक्त घोषणा केली की आम्ही कल्याणकारी महामंडळ बनवतो, पण त्याच्या पुढे काही नाही. त्याच्यानंतर त्याच मागणीकरिता ज्या वेळेला आम्ही आंदोलन करायला निघालो 2019 सालामध्ये जुलैच्या महिन्यामध्ये, जुलैच्याच महिन्यामध्ये दिवाकर रावतेने शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला. त्यांचं उर्मटपणे होतं की तुम्ही संप करा, आम्ही संप तोडू. म्हणजे त्यांना कुठेही जाणीव आली नाही की महाराष्ट्रातला जवळपास 14 लाख रिक्षा चालक मालक हे आंदोलन करतायत, तर खरंच काहीतरी कारण असावं. त्यांना विचार त्यांचा फक्त अहम होता, अर्थातच पक्षाने दिलेला आदेश असेल किंवा काय असेल माहिती नाही. आणि त्यांनी वाटाघाटीस नकार दिला, संप होणार. पण सुदैवाने आमचा संपर्क देवेंद्रजींशी झाला आणि त्यावेळेला आम्ही नितीशजींबरोबर होतो. मी नितीशजींना फोन केला आणि नितीशजींना सांगितलं की देवेंद्रजींना जरा फोन करून सांगा की एवढा मोठा संप होत आहे मध्यरात्रीपासून, आणि जवळपास मी 7 वाजता फोन केला असेल. त्यांनी संपर्क साधला. मला अर्ध्या तासात देवेंद्रजींच्या ऑफिसमधून फोन आला आणि ते म्हणाले की तुमचं काय आहे मला सांगा. सर्व सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशीची मीटिंग, म्हणजे ज्या मीटिंग करिता हा संप सुरू होता ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बरोबर, जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर शिवसेनेचे होते ते ऐकायला तयार नव्हते. मुख्यमंत्रींना सांगितल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी मीटिंग लगेच तिकडेच पत्र पाठवलं आणि ते एका पत्रावर ते संप थांबला. कारण मीटिंगच हवी होती सरकारबरोबर, ती मीटिंग मिळाली. दुसऱ्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व नेते आणि संघटनांची लोक आली. जवळपास 2.5 तास
माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर मीटिंग झाली आणि मी तुम्हाला सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांच्याच म्हणजे ट्रान्सपोर्टची मीटिंग बोलवली. त्या मीटिंगमध्ये ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला सेनेचे मोठे नेते आणि मंत्री एकनाथजी शिंदेंना बसवलं होतं, त्यांच्या बरोबर ते बसले होते, कारण की शेवटी त्यांच्या पक्षाकडे ते खातं होतं. पण अशा 2 नेत्यांबरोबर ती मीटिंग झाली, चांगली मीटिंग झाली, त्यातनं काही गोष्टी पुढे आल्या आणि मला आज सांगायला अभिमानही वाटतो आणि आनंदही वाटतो की या सरकारने काही दिवसांपूर्वीच कल्याणकारी महामंडळाची घोषणाही केली, गॅझेटही काढलं आणि 50 कोटीची तरतूद सुरुवातीला त्याच्यामध्ये केली. तर हे जे काही ऍक्शन्स आहेत हे ऍक्शन्स पॉझिटिव्ह ऍक्शन्स आहेत. आणि इथे सुद्धा मी तुम्हाला आधीच म्हणालो की एखाद्या संघटनेमध्ये गेल्यानंतर आपण आपला आवाज उठवायचा नाही का, तर उठवायचा. त्याला एक पद्धत असते, त्या पद्धतीने. आणि जिथे उलट सत्ताधारी पक्षांमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा स्वतः ज्या लोकांना तुम्ही रिप्रेझेंट करता, ज्यांचं नेतृत्व करता, त्यांना तुम्ही फायदा करून दिला पाहिजे. रावसाहेब सुद्धा जॉर्ज साहेबांनंतर कुठे जायचं होतं तर त्यावेळेला त्यांना ऑप्शन होता आणि ते एनसीपीत गेले. त्यावेळेला त्यांना जे काही सत्तेत होती एनसीपी काँग्रेस, काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, पण मग जे काही फायदा करून घ्यायचा होता ते त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून आपल्या ज्यांना ते रिप्रेझेंट करतात, ज्यांचं नेतृत्व करतात, त्यांचं ते काम करण्याचं काम केलं. जसं मी म्हणालो 2012 मध्ये त्यांनी एक चांगला ऐतिहासिक करार केला बीएसटी मध्ये. नक्कीच सत्तेचा वापर करून, सत्तेचा फायदा घेऊन, कारण की तुम्ही असता, तुमचं म्हणणं ऐकलं जातं, तुम्हाला अप्रोच असतो आणि म्हणून आमच्या लोकांमध्ये अपेक्षा आहे. आज फेरीवाल्यांकरिता कधीच कोणी काही केलं नाही. कोविडमध्ये फेरीवाला होता, कोणी येऊन हे दिलं नाही. मला आजही आनंद होतो, मी अनेक ठिकाणी सांगतो, रिक्षावाले असतील, फेरीवाले असतील, भाजपचं सरकार महाराष्ट्रात नव्हतं, पण मला फोन आला देवेंद्रजींच्या ऑफिसमधनं आणि ते म्हणाले तुम्ही जरा या, भेटायचंय देवेंद्रजींना. कोविड होतं, लॉकडाऊन होतं, पण त्यावेळेला मी गेलो सागर बंगल्यावर आणि देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला धान्यांचे किट्स द्यायचे आहेत रिक्षा चालकांना आणि फेरीवाल्यांना, आमच्या पक्षातर्फे तुम्ही वाटणार का? मी सांगितलं का नाही वाटणार, कारण जर रिक्षा चालकांना गरज आहे, फेरीवाल्यांना गरज आहे, आपण देत असाल, आम्हाला काही हरकत नाही. जवळपास 30,000 किट्स 20 दिवसात वाटले गेले. सर्वांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण 30,000 कुटुंबांना किमान ते किट्स मिळाले. हा एक पॉझिटिव्ह तुमचा सकारात्मक अप्रोच असतो. त्याच पद्धतीने आम्ही त्याच वेळेला एमबीएचं सरकार होतं. रिक्षा चालक आज किमान जी रिक्षा कर्जाने घेतो 4-4.5 रुपयाचा कर्जचा हप्ता असतो किमान महिन्याला. आम्ही आमच्या पूर्ण कृती समितीद्वारा रिप्रेझेंटेशन्स दिले आणि सांगितलं की तुम्ही रिक्षाचा धंदा हा जवळपास 6 महिने पूर्ण बंद करा. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिने बंद, त्याच्यानंतर पुढे बंद. म्हटलं एवढा बंद करायला सांगत आहात, सरकार सांगते, तर यांना मदत कोण करणार, यांचं घर कोण चालवणार? तर आम्ही मागणी केली की तुम्ही त्यांना मदत करावी. काय करावं सरकारने? 3-4 मीटिंग्स घेतल्या आणि फक्त 1,500 रुपयाची मदत केली. म्हणजे ज्या माणसाचा महिन्याचा किमान हप्ता कर्जाचा, तो रिक्षाचा हप्ता 4,500 असेल महिन्याला, त्याला कुटुंब चालवायला किमान ऍटलिस्ट रोल ऑन करायचं असेल तरी 10,000 रुपये लागतात. तुम्ही त्याला फक्त 1,500 रुपये दिले आणि सांगितलं की झालं, थट्टा केली. अनेकांनी घेतलं नाही, कारण 1,500 ने काय होणार आहे. जर तसा अप्रोच होता. आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदीजींनी जे फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी कर्ज, म्हणजे अक्षरशः काही व्याज न असलेला असा कर्ज त्यांना सुरुवातीला 10,000 रुपयाचा दिला. पण त्याच्यात सुद्धा जे सत्ताधारी होते त्यांनी अनेक अडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये केला, ज्याच्यामुळे पण आज तो चांगल्या पद्धतीने ते चाललेला आहे. आधी 10,000 रुपये, 20,000, 50,000 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आज मुंबई शहरामध्ये 3 लाखाहून अधिक फेरीवाले आहेत. 25 वर्ष ज्यांच्याकडे महानगरपालिका होती त्यांनी अजून त्यांना लायसन्सेस मिळू दिलेले नाहीत, कारण अर्थकरण हा मोठा त्याच्यातला मोठा भाग आहे, करू दिले नाही. आमची अपेक्षा आहे की आज सरकारकडे व्यवस्थित, आमची मांडणी नेहमीच असते, पण आता सरकारकडे आम्ही आरामात पोहोचू शकतो. आणि या
मुंबईतल्या 3 लाख, फक्त मुंबई, महाराष्ट्रामध्ये अधिक आहेत, पण मुंबईतल्या 3 लाख फेरीवाल्यांना न्याय मिळण्याचं काम होईल. त्याचबरोबर लोकांनाही आज कुठेही सरासरी कुठे नियोजन नाहीये त्याचा फटका सर्वांना पडतो. आणि शिव्या मात्र कोणाला जातात की फेरीवाल्या बसल्यात, पण फेरीवाल्यांना जर तुम्ही नियोजित करून दिलं तर ते त्यांची उपजीविका चालवतील. मुंबईकर नागरिकांनाही त्रास होणार नाही. पण ज्यांचं अर्थकारण जुडलेलं आहे ते हे होऊ देत नाही आणि ब्लेम तिसऱ्यावर जातं. आज ही आम्हाला अपेक्षा आहे की भाजप सरकार असताना, महाराष्ट्रामध्ये युती सरकार असताना या इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतील, हातावर पोट असलेल्या लोकांना न्याय मिळू शकेल, ही अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामगारांसाठी कौशल्य विकासाचं एक व्हिजन आखलेलं आहे. आता तुम्ही मोदींचे शिलेदार झालेला. पंतप्रधानांचं हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही रोडमॅप आखला आहे का? रोडमॅप अजून आखलेला नाही, कारण की आत्ताच भाजपात आलेलो आहे. पण नक्कीच याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा याकरिता येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे याच निवडणुकीनंतर आम्ही त्याची तयारी सुरू करू आणि जास्तीत जास्त लोकांना जसा फायदा होऊ शकेल त्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आपले वडील दिवंगत रावसाहेब 2 वेळा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले. तुम्ही सुद्धा विधानसभेच्या किंवा अन्य कोणत्या निवडणुकीत उतरण्याच्या प्रयत्नात आहात का? किंवा भाजपमध्ये प्रवेश करताना असं काही आश्वासन मिळालं? असं आहे की रावसाहेब 2 वेळा नव्हे तर 4 वेळा विधानसभा लढलेले आहेत. 4 नाही, 5 वेळा विधानसभा लढलेले आहेत. 2 वेळा पार्लमेंट इलेक्शन्स लढलेले आहेत. आणि त्यावेळेला ते आणि त्यांचे सहकारी निवडणुका लढायचे. रावसाहेबांच्या सांगण्याने मी 2014 मध्ये गोरेगाव विधानसभा लढलेलो होतो. आणि त्यानंतर रावसाहेबांची तब्येत बिघडली आणि त्यावेळेला काही सहकारी मिळून आम्ही निर्णय घेतला की मी इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये येणार. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की मी कधीच इलेक्ट्रॉल 2019च्या निवडणुका झाल्या, आत्ताही आता निवडणुका येत आहेत, पण कुठेही इलेक्ट्रॉल कारण की आम्हाला फोकस करायचं होतं या क्षेत्रावर, कारण की अनेक आव्हानं होती. आम्ही ज्या लोकांना रिप्रेझेंट करतो, ज्यांचं नेतृत्व करतो, आणि तो जो घेतलेला निर्णय 10 वर्षापूर्वीचा होता की इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये राहणार नाही, इलेक्शन्स लढणार नाही, तर त्याचा फायदा नक्कीच लोकांना आणि कामगारांना, ज्यांचं नेतृत्व करतो त्यांना न्याय देण्याकरिता हा झाला. नाहीतर जर इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये जायचं असतं तर 2019चा तो ऐतिहासिक संप, ज्याच्यामुळे हजारो कामगारांचा लाभ झाला, तो झाला नसता. कारण की मग तुम्हाला भीती असते, लोक काय म्हणणार, बाकी काय म्हणणार. पण ज्या क्षेत्राचं तुम्ही नेतृत्व करता त्या क्षेत्राचं नेतृत्व करत असताना हे गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. आणि म्हणून इलेक्ट्रॉल असं नाही. आणि इथे सुद्धा येण्याचं एकमेव कारण आहे, कारण की मला एवढंच सांगितलं गेलं होतं, आपण ज्यांचं नेतृत्व करताय त्यांच्यासाठी चांगलं काम करू आणि आपल्या सर्व संघटनांच्या माध्यमातून आपण या पक्षात आल्यानंतर लोकांसाठी अधिक चांगली कामं आपणही करू शकता हे सांगण्यात. आणि फक्त तेवढ्या एका वाक्यावर मी इथे आलेलो आहे आणि मला आनंद आहे की मी इथे आलो. धन्यवाद सर, MyMTVशी संवाद साधल्यावर. थँक्यू. तर हे होते कामगार नेते शशांकराव. भाजपचा उपयोग करून कामगारांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौशल्य विकासाच्या विजन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आलेख चाळके आणि अविनाश सूर्यवंशी सह मी सुहास शेलार, MyMTV, मुंबई.